नमस्कार. सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याकडे कधी कधी वेळ कमी असतो किंवा भाजीसाठी काहीच नसतं किंवा स्वयंपाकाचा कंटाळा सुद्धा येतो. अशा वेळी फक्त 5 मिनिटात तयार होणारी कमीत कमी साहित्यात साधी सोपी पण चटपटीत चवीची टोमॅटोची आमटी कशी करायची ते बघूया. त्यासाठी 2 मोठ्या आकाराचे लालबुंद टोमॅटो स्वच्छ धुवून कट करून घेतले. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आणि थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतली. आता गॅसवरती कढई ठेवूया. गॅस मध्यम असू द्यायचा. यामध्ये 2च चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी घालूया. मोहरी चांगली फुलल्या गेली की यात जिरं घालूया. आता जिरं मोहरी दोन्ही चांगले फुलू द्यायचे आणि यामध्ये ठेचून घेतलेला लसण घालायचा. लसण चांगला सोनेरी रंगावर आला की यात थोडासा कढीपत्ता आणि घेतलेल्या कोथिंबीरपैकी अर्धी कोथिंबीर या ठिकाणी घालूया. आता याला सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आणि तयार केलेल्या या टोमॅटोच्या फोडी यावर घालायच्या. आता या फोडीसुद्धा व्यवस्थित चांगल्या मिक्स करून घ्यायच्या. या आमटीसाठी आपण अजिबात जास्तीचे मसाले वापरणार नाही आहोत. अगदी बेसिक साहित्यात ही एकदम चटपटीत अशी आमटी तयार होते. तर यात थोडंसं मीठ घातलं जेणेकरून हे टोमॅटो लवकर गाळ होतील. यावर झाकण ठेवूया. गॅस मंद करायचा. फक्त 2 मिनिटात हे टोमॅटो हे बघा असे मऊसूत तयार होतात. याला चमच्याने थोडंसं दाबून घेऊया जेणेकरून हा रस्सा वगैरे एकत्र किंवा एकजीव होईल. यावर पाव चमचा हळद पावडर घालूया आणि चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं. या ठिकाणी मी 1 चमचा लाल तिखट घातलं. हे तिखटसुद्धा व्यवस्थित या टोमॅटोसोबत परतून घेऊया. आणि आता मात्र यामध्ये आवश्यकतेप्रमाणे 1 किंवा 1.5 ग्लास पाणी घाला. तर पाणी कसं घालायचं? थोडंसं गरम करून घालायचं जेणेकरून आमटीची चव अजून छान येते. तर हे बघा आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता या पाण्याला उकळी फुटायला लागली की यात चवीपुरतं मीठ घालायचं. लक्षात घ्या आपण टोमॅटो परतत असताना सुद्धा थोडंसं मीठ घातलं होतं. ते लक्षात घेऊनच या ठिकाणी चवीप्रमाणे किंवा आवश्यकतेप्रमाणे मीठ घाला. तर थोडासा गूळ घातलाय. टोमॅटो आंबट आहेत त्याची चव बॅलन्स व्हावी म्हणून थोडासा अगदी अर्धा चमचा गूळ घातला. आता या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालूया. आता याला व्यवस्थित मिक्स करूया. गॅस कमीच असू द्यायचा आणि मंद गॅसवरती अधूनमधून ढवळत याला फक्त 2 मिनिट शिजवून घेऊया. इतकी साधी आणि सोपी रेसिपी आहे. एकदा तुम्ही करून बघा आणि याची चव कशी लागते ते मात्र मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. झटपट तयार होणारी ही रेसिपी म्हणजेच ही आमटी गरम गरम भातासोबत किंवा चपातीचा किंवा भाकरीचा काला कुस्करून सुद्धा यासोबत तुम्ही खाऊ शकता. तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. नंतर भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.